जमलेलो आहोत. मला कोणीतरी विचारला सकाळी, उपशाखा प्रमुखांचा मेळावा का? आपण गटप्रमुखांचा घेतो, शाखा प्रमुखांचा घेतो, जिल्हा प्रमुखांचा घेतो. मी सांगितलं उपशाखा प्रमुख हे आमचं पायदळ आहे. आर्मीमध्ये लष्करात जे पायदळ असतं ना, त्याच्याशिवाय कोणते युद्ध लढलं जात नाही. आणि प्रत्यक्ष युद्धामध्ये नेव्ही असेल, हवाई दल असेल, पण पायदळाला जेवढं महत्व आहे तेवढं अन्य कोणत्याही आर्मीला असत नाही. आम्ही लढणारे लोक आहोत. युद्धामध्ये सैन्यात या पायदळात मी बघितलंय. मी डिफेन्स कमिटीवर देशाचं काम केलेलं आहे. युद्ध झाल्यावरती आम्ही एकदा इस्पितळात गेलो आणि पाहिलंय. युद्धामध्ये हात कापला जातो, गोळ्या लागतात, पाय कापला जातो, गोळ्या लागतात. पण तो सैनिक जो असतो तो शेवटच्या श्वासापर्यंत लढत असतो. मरते दम तक तो लढत असतो. दुश्मनाला जमिनीत गाडेपर्यंत लढत असतो. हा सुद्धा आमचा शिवसैनिक आहे. हा जो उपशाखा प्रमुख आहे तो सुद्धा संघर्ष करतो जमिनीवर. आणि शिवसेनेच्या विजयाचा मंत्र कुठला असेल तर संघर्ष हा आमच्या विजयाचा मंत्र आहे. शिवसेनेनं सातत्यानं संघर्ष केला. शिवसेनेला सहज काय मिळालं नाही. या मिंद्याच्या लोकांना सगळं फुकट मिळतंय. इथून गेले तिथे घडवला आम्ही. आज देशाचे गृहमंत्री मुंबईत आहेत. आपण येताना पाहिला असेल. त्यांच्या स्वागताचे मोठे मोठे होर्डिंग लागले आहेत, बॅनर्स लागलेले आहेत. काय लिहिलंय त्या होर्डिंगवर आपण पाहिलं असेल. त्यांच्या स्वागताच्या होर्डिंगवर लिहिलेलं आहे, देशाच्या सर्वात यशस्वी गृहमंत्र्याचे स्वागत. देशाच्या सर्वात यशस्वी गृहमंत्र्याचे स्वागत. काय यश? कोणतं यश? काय केलं तुम्ही? पाकिस्तानबरोबर, पाकिस्तानच्या दहशतवाद्यांबरोबर आम्हाला क्रिकेट खेळायला लावलं, हे तुमचं यशस्वीपण? काय तुमचं यशस्वीपण? पहलगावमध्ये 26 आमच्या महिलांचं कुंकू पुसून उजाड करून दहशतवादी पळून गेले. हे यश अद्याप तुम्ही अतिरेकी पकडू शकला नाही. आजही काश्मीर पेटतंय, मणिपूर पेटतंय आणि म्हणे देशाचे यशस्वी गृहमंत्री. हे यशस्वी गृहमंत्री मुंबईत आले. का आले? भारतीय जनता पक्षाचं चौपाटीवरती कार्यालय, टॉवर, भाजपचं बेकायदेशीर जमीन आहे. आजच काढलंय सगळं प्रकरण. आपल्या आमदारांनी काढलं पाहिजे प्रकरण ते विधानसभेत. काय त्यांनी भाषण केलं? अमित शहाचं आजचं भाषण ऐकण्यासारखं आहे. प्रत्येक शिवसैनिकाने ऐकलं पाहिजे. हे महाशय म्हणतात, आम्ही महाराष्ट्रात कुणाच्या कुबड्यांवर नाही. अरे आम्ही तुम्हाला कुबड्या दिल्या म्हणून तुम्ही इथपर्यंत आलात. हे जे काय टॉवर तुमचे उभे राहिलेले आहेत, हे आम्ही तुम्हाला कुबड्या दिल्या नसत्या तर आजचा भारतीय जनता पक्ष तुम्हाला दिसला नसता. त्याने फार दुसरं सुंदर स्टेटमेंट केलं आहे. हम कांच के घर में नहीं रहते. आम्ही काचेच्या घरात राहत नाही. हो रे बाबा, कोण म्हणते तुम्ही काचेच्या घरात राहताय? तुमची सध्या अवकाश एवढी आहे की तुम्ही सुवर्ण महालात राहताय. पण ती सुद्धा अवकाश शिवसेनेमुळे झाली आहे, लक्षात घ्या. माननीय उद्धव साहेबांचं स्वागत.
तर देशाच्या गृहमंत्र्यांनी उद्धवजी आज सांगितलं आम्ही काचेच्या घरात राहत नाही. मी म्हणतो हो बाबा, तू काचेच्या घरात नाही राहत, तुम्ही सुवर्ण महालात राहताय. पण ही सुवर्ण महालात तुमची राहण्याची अवकाश आमच्यामुळे झाली आहे, विसरू नका. तुमच्या घरातले